नमस्कार माझे मित्रमैत्रिणींनो. यूट्यूब चॅनल नर्सिंग ऑफिसर आरती यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वॅकन्सीची जागा कुठे अवेलेबल आहे ती PDF आज मी सांगणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. जागा निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये NHM मार्फत 15व्या वेतन आयुक्त अंतर्गत ही जागांची मंजुरी दिलेली आहे. हे एक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरणार आहेत पदे. तर खाली कोणते पदे दिले ते आपण बघणार आहोत. हे चार्ट दिलेला आहे. या चार्टमध्ये सांगितलेलं आहे इथे क्रमांक आहे, नंतर पदाचे नाव आहेत, नंतर पद किती दिलेले आहेत, मानधन किती, नंतर शिक्षणाचे पात्र किती व अनुभव, त्याच्यानंतर प्रवर्गानुसार आरक्षण म्हणजे कोणत्या जातीला किती व्हॅकन्सी काढले तेही सांगितलेले आहेत. पहिले जागामध्ये वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी 35 जागा आहे. MBBS वाल्यांसाठी 60,000 एवढे मानधन आहे. BHMS साठी 25,000. हे सगळे मानधननुसार दिलेले आहेत. त्यांची पदवी कोणती MBBS BHMS त्यांचा आहे. अनुभव किती काय, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं असतं ह्याच्यामध्ये. आणि हे जातीचे प्रवर्ग दिलेले आहेत. याच्यानुसार आपले सीट अवेलेबल असतात. त्याच्यानंतर विशेष म्हणजे महत्त्वाची जागा आपल्यासाठी कोणती आहे, स्टाफ नर्स. ह्याचे 18 जागा आहेत. आपल्याला महिन्याला प्रति महिना भेटणार आहे 20,000. त्याच्यासाठी आपलं 12वी झालेलं पाहिजे, GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं पाहिजे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं आपल्याला काय पाहिजे, रजिस्ट्रेशन पाहिजे. नंतर आपण जर कुठे आधी जॉब केलेला असेल तर त्याचा अनुभव किती आहे, प्राधान्य, त्याचे मार्क्स पण भेटतात आपल्याला. आणि हे जातीचे प्रवर्ग दिलेले आहेत. त्याच्यानंतर आहे आपल्या MPW साठी जागा 28 जागा आहे. त्यांना महिन्याला 18,000 भेटणार आहे. त्यांचं 12वी सायन्स झालेलं पाहिजे. नंतर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंगचं कोर्स असेल तर चालेल. ची जागा आहे आणि हे यांचं प्रवर्ग दिलेलं आहे एवढं जातीचं. आता आपण त्याच्यामध्ये त्यांच्या अटी आणि शर्ती काय काय आहेत हे बघणार आहोत. जे उमेदवार इच्छुक असेल त्यांच्यासाठी जागेची तारीख किती दिली आहे त्यांनी, 27 तारीख दिलेली आहे. 27/4/2026 ते किती सांगितले त्यांनी, 6/5/2026 इथपर्यंत काय करू शकतो आपण, फॉर्म भरू शकतो. आणि त्यांचा तिथे ॲड्रेस पण दिलेला आहे त्यांनी. पिंपरी चिंचवडमध्ये कुठं कोणत्या ठिकाणी द्यायचे, वैद्यकीय विभाग आहे 2ऱ्या मजल्यावरती, त्या ठिकाणी आपण अर्ज पाठवायचा आहे. आणि उमेदवारांसाठी नाही का कोणते कोणते कागदांचे अर्ज भरण्यासाठी त्याच्यासोबत पुरावे द्यायचे आहेत ते सांगितले आहे. वयाचा पुरावा सांगितला आहे. पदवीधरांचे जे प्रमाणपत्र असतात आपले JNMचे मार्कशीट वगैरे ते असतात. लास्ट इयरची आपली लास्ट इयरची आपली जे मार्कशीट आहे ती, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र पाहिजे आपलं. शासकीय किंवा खाजगीमध्ये आपण काम केलेलं असेल तर त्याचं पण आपल्याला हे सर्टिफिकेट पाहिजे. जातीचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे. आपलं पासपोर्ट फोटो साईजचे जे आहेत फोटो ते पाठवलं पाहिजे त्याच्यासोबत एक. ह्याच्यामध्ये हे सगळे माहिती सांगितलेली आहे. आणि ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आहे. वर्षाला आपल्या दर वर्षाला कॉन्ट्रॅक्ट लिहून घेतात हे लोक. आता ह्याच्यामध्ये नाही का आपले जे आपण स्टाफ नर्स आणि MPW साठी ही निवड कशा पद्धतीने करतात ती आहे. ह्याच्यामध्ये जर तुमचं नाही का अंतिम वर्षाचा अनुभव म्हणजे लास्ट इयरचे आपले मार्क्स जे असतात ते मार्क्स पकडतात. 60% प्राप्त असलं पाहिजे किंवा 50%. त्याच्यामध्ये आपले जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असतं त्याचे अनुभव वगैरे टाकून ते टोटलिंग करतात. त्याच्यानंतर नाही का ह्यांनी आपल्याला पेमेंट वगैरे टायमावर असतं ह्यांचं. आता आपण बघूया त्याच्यामध्ये की फॉर्म कसा भरायचा आहे. हा फॉर्म नाही का MBBS आणि BAMS वाल्यांसाठी आहे. आता आपण बघूया स्टाफ नर्स आणि MPW यांच्यासाठी कोणता फॉर्म कसा भरायचा आहे. या ठिकाणी आपण उमेदवार असतो त्यांचा अर्जाचा नमुना या ठिकाणी आपला फोटो टाकायचा आहे. विषयमध्ये आपण कोणतं पद आहे, आपलं स्टाफ नर्सचं पद आहे. स्टाफ नर्सचं पद लिहायचं आपण या ठिकाणी. तारीख वगैरे टाकायची.
त्याच्यानंतर आपलं हे फॉर्ममध्ये जे काही फिलअप करण्यासाठी सांगितले ते फिलअप करायचे. नाव, आडनाव, वडिलांचे व पतीचे नाव, आपला पत्ता, ईमेल ID, मोबाईल नंबर, जन्मतारीख, आपलं इथं वय, वर्ष, महिना, दिवस आला पाहिजे. लिंकमध्ये मेल आहे का फिमेल आहे ते टाकायचे आपण. नंतर आपण याआधी कुठे महानगरपालिकेमध्ये काम केलं आहे का नाही ते टाकायचे. जर हो म्हटलं असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी हॉस्पिटलचे नाव किंवा दवाखान्याचे नाव टाकायचे. पद आपलं काय होतं त्या ठिकाणी ते टाकायचे. नंतर जात, प्रवर्ग आपलं काय आहे ते टाकायचं आपण. SC कॅटेगरी वगैरे जे काही असेल ते. नंतर ह्या ठिकाणी आपलं प्रवर्ग कोणतं आहे त्या ठिकाणी असं टिक करायचं आहे. शैक्षणिक आपण आता इथे ह्या ठिकाणी आपलं शिक्षण काय काय झालेलं आहे ते टाकणार आहोत. आता इथं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर हे टाकायचं आहे आणि इथं 12चं पण टाकायचं आहे फर्स्टमध्ये. आता ह्या ठिकाणी आपले मार्क वगैरे टाकायचे, ह्या ठिकाणी टक्केवारी टाकायची. ते झाल्यानंतर आपण याआधी कुठे ड्युटी केलेलं आहे का ते टाकायचं ह्या ठिकाणी सगळं. कुठे केलं, काय केलं, किती वर्षाचा अनुभव आहे ते टाकायचे, पद, कालावधी वगैरे. आणि हे सगळे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरण्यात आलेलं आहे फॉर्म हे. ह्या ठिकाणी कोणतीही खोटी नोटी, चुकीचे जे काही माहिती आहे ती फिलअप करू नये. जी बरोबर माहिती आहे आपली तीच फिलअप करावीत. आणि हे त्याच्यासोबत शेवटी कागदपत्र हे सगळे जोडायचे. आपले पूर्ण JNMचे फर्स्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंतचे सगळे मार्कशीट, जन्माचा पुरावा, अनुभव असेल हॉस्पिटलचा तर त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जोडायचं, जातीचं प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा आणि इतर कोणते डॉक्युमेंट असेल तुमचे, जसं काय तुम्ही MSCIT कोर्स वगैरे कोणते केले असेल तर त्याचे कागद पण जोडायचं आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच माहिती वॅकन्सीची अजून तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. धन्यवाद.